मेणबत्तीने पेट घेऊन घराला आग लागल्याची धक्कादायक घटना कदमाक वस्ती परिसरात गुरुवारी 3 एप्रिलला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच सुट्टीवर असतानाही कर्तव्याची जाणीव ठेवून बाबासाहेब चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी लागलेली आग विझवून कर्तव्य पार पाडले, त्यामुळे ते खरे हिरो ठरले। चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। बाबासाहेब भागवत चव्हाण असं आग विझवणाऱ्या अग्निशमक दलाच्या जवानाचं नाव, तर नितीन जमाले असं आग लागलेल्या सदनिका मालकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नितीन जमाले यांनी प्लॉट हा भाडेतत्वावर दीपक पतंगे यांना दिला होता। पतंगे हे कुटुंबासोबत या प्लॉटमध्ये काही महिन्यांपासून राहत आहेत। दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं कदमाक वस्ती परिसरात जोरदार हजेरी लावली होती। काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। घरात प्रकाश व्हावा म्हणून पतंगे यांनी घरात मेणबत्ती लावली होती, मात्र या मेणबत्तीने अचानक पेट घेतल्यानं घराला आग लागली होती। या घटनेची माहिती मिळताच बाबासाहेब चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सदनिकेतील भरलेली गॅसची टाकी सर्वप्रथम बाहेर काढली, त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत फर्निचर, बेड, कपडे, फ्रीज, वायरिंग, फॅन असे सुमारे 50,000 रुपयांचं साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही।